ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना। नमस्कार। तर आज आपण कोपरा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या गावी आहेत। तर शेतकरी आहेत, आपले नाव सांगा। राहुल राजाराम वाघमारी, बरोबर, गाव कोपरा। तर आपण यांना ग्रीन प्लॅनेटचं फंगो हिट आणि स्प्रेडॉल 90 हे दोन औषधे दिलते। तर हे औषधी देण्या अगोदर काय झालं तर हरभऱ्याला नेमकं प्रॉब्लेम काय होता? काय उधळी होती हा, आणि 80% उधळू लागला। हा, तुमचं औषध फवारल्याच्या नंतर 80% उधळी थांबली आणि हरभरा चांगला झाला। बरोबर आहे। जर औषध जर समजा फवारलं नसतं हो तर याच्यात हरभराच राहिला नसता। हरभराच राहिला नसता। तर तुम्हाला हे कुणी सांगितलं? हे आमच्या गावात एका जणांनी फवारलं होतं, प्रदीप सुरोशे म्हणून। हा, यांनी। हो, तर त्याचं मी पाहिलं बरोबर, आणि मग त्याचं पाहून मी हे आणलं। बरोबर आहे। तर बघा, तर हे अशा पद्धतीनं हे झाड सगळे मरत होते, इथं दाखवलंय तुम्हाला, बरोबर आहे। तर हे फवारल्यानंतर हे सुद्धा काय झालंय आता, नाही त्याला जीव आला, समजा जीव आलाय। आणि मी आलतो त्या दिवशी 5-6 दिवसापूर्वी, तर असा फ्रेशनेस आणि कलर पण नव्हता असा, आणि वाढ फुटवे पण एवढे नव्हते। तर तुम्ही हे ग्रीन प्लॅनेटचं प्रॉडक्ट वापरून समाधानी आहेत? हो, समाधानी आहोत। इतर आणि दुसरं पण आता तुमच्याकडून ते फुलाचं मागून बरोबर आहे। घेतलं। तर आता फुलं सुद्धा लागले। हो, तर फ्लॉवरिंगचं तुम्हाला ब्लूम आणि नायट्रोकिंग हे दोन औषध दिलेत, आणि स्टिकर तर तुमच्याकडे हो आहे। आहेच ऑलरेडी, बरोबर आहे। तर इतर शेतकऱ्यांनी वापरावं। हो, तर आता ती एक जण होता, त्याला पण सांगितलं ते तुमच्याकडून औषध घेतो म्हणजे। चालतंय। तर प्रदीपराव, तुम्ही पाहिला होता का अगोदर हरभरा? हरभरा पाहिला होता, कसा होता? खूप जळत होता आणि थोडं लहान होतं, एकदम लहान होता, बरोबर आहे। तर हे बुरशीनाशक असं आहे की ह्यानं जळ तर थांबते, पूर्ण स्पेशल जळीसाठी आहे, आणि ह्याच्यात वनस्पतीची वाढ करण्याचे सुद्धा गुणधर्म आहे त्याच्यात, त्यामुळे तुमचा हरभऱ्याला कलर बिलर सुद्धा याच्यामुळं येतो। तर धन्यवाद, तुम्ही आमच्या काळिया वाचवा रसायनमुक्त शेती विषमुक्त अन्न या अभियानात सामील झाला त्याबद्दल अभिनंदन करून ही क्लिप इथंच थांबवतो।